आतमध्ये बसणार आहे नदीला पाणी आतमध्ये या ना आतमध्ये या सप्टेंबर 2025 लाड जवळगाव आणि आमचे मित्र राजेंद्र मराठे सर तर यांनी काय केलं होतं, एक शेतामध्ये विहीर खोदली आणि त्या विहिरीचा पाणी पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. तर या ठिकाणी संपूर्ण शेतकरी जमलेत आणि ते खास करून कशामुळे जमलेत की त्यांचं म्हणणं आहे की आमच्या भागामध्ये सगळ्या महाराष्ट्रात पाऊस आहे, मराठवाड्यात पाऊस आहे, परभणी जिल्ह्यात पाऊस आहे आणि आमच्या भागामध्येच पाऊस नाही, तर मग तिथून काहीतरी तुम्ही सांगावे. तर इथं जमलेल्या सर्व शेतकऱ्याचं तुम्हाला सांगतो, बालम टाकळी असो काही लाड जवळगाव असो का तुमचा बीड जिल्हा किंवा अहिल्यानगर, तुमच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना परतीचा पाऊस जोरात पडणार आहे. परतीच्या पावसामध्ये हे जे इथं या विहिरीच्या बाजूला तळ आहे त्याच्यामध्ये पाणी देखील येणार आहे. तर तुम्हाला सांगायचं झालं तर 14 सप्टेंबर 15 16 17 ह्या 4 दिवसामध्ये इतका पाऊस पडेल की तुमच्यामध्ये वड्या नाल्याला पाणी येणार आहे. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर 25 26 27 सप्टेंबरला एकदा जोराचा पाऊस पडणार आहे, त्याच्यामध्ये आणखीन तुमच्या विहिरीला तळ्याला पाणी येणार आहे. आणि त्याच्यानंतर 11 12 13 14 ऑक्टोबरला एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस नंतर निघून जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर तुमचं बालम टाकळी झालो, बालम टाकळी लाड जवळगाव समजा तुमच्या ह्या भागामध्ये म्हणजे आतापर्यंत काही भागामध्ये पाऊसच पडलेला नाही, तर हे परतीचा पाऊस तुम्हाला झोडपून काढणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम अहिल्यानगर जिल्हा बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. आणि सांगायचं झालं तर आजच आम्ही काय करणार होतं, ह्या व्हिडिओनं तिथून काय करणार आहे, महाराष्ट्रासाठी ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्या ठिकाणी अंदाज देणार आहे. आणि सर्वप्रथम तुमच्यासाठी आनंदाची बातमी, 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या बीड जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.